बघा पुढचं आर्टिकल आपला आज आर्टिकल द. आर्टिकल ए एन संपलं आहे आपलं. आता आर्टिकल द काय, एक रूल लक्षात घ्या. आर्टिकल द कुठे येतो? सिंग्युलर नाऊनच्या आधी येतो, प्लुरलच्या आधी येतो, मटेरियल नाऊनच्या आधी येतो, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनच्या आधी, प्रॉपर नाऊनच्या, सगळ्या जगाच्या आधी येतो. हे आधी कन्सेप्ट लक्षात घ्या. सिंग्युलर प्लुरल याला डझंट मॅटर, सगळ्यांच्या आधी येईल हा. फक्त त्याचा नियम एकच आहे, तुम्ही ज्या नाऊनच्या आधी आर्टिकल द लिहितायत तो नाऊन निश्चित पाहिजे, म्हणजे तो नाऊन एक्झॅक्ट माहिती पाहिजे की तो कोण आहे. आता कोण आहे कसं बरं? मी असं म्हटलं की मी तुमच्याकडनं एक पुस्तक घेतलं होतं 1999ला, ज्या पुस्तकाला बुकर प्राईज आहे, म्हणजे लगेच कळलं की कुठलं पुस्तक आहे ते. मी असं म्हटलं एका मुलाला मी भेटलो, जो मुलगा ज्या मुलाला मागच्या वर्षी इंग्लिशमध्ये एवढे मार्क्स आहे, तो फिक्स होतोय. म्हणजे एक्झॅक्ट वस्तू, एक्झॅक्ट गोष्ट, एक्झॅक्ट व्यक्तीबद्दल जर बोलतोय आपण तर आर्टिकल दचा वापर होतो. आता जरा बघा, मी मुद्दाम 2-2 वाक्य लिहिली आहेत, राज्यसेवा 19लाही वाक्य याच्यावरती जरा फोकस करा. तुम्ही जर एक वाक्य लिहितात आणि त्या वाक्यामध्ये तुम्हाला डिफाईन नाही करता येतात तो व्यक्ती, डिफाईन म्हणजे माहीत नाही कोण, तिथं आर्टिकल ए एन येतं. एक लक्षात घ्या, मटेरियल नाऊनच्या आधी आर्टिकल येत नाही, कारण मटेरियल नाऊन काउंटेबल नाही. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनच्या आधी आर्टिकल येत नाही, कारण ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन काउंटेबल नाही. हे आपण 0 आर्टिकलमध्ये शिकणार आहोत. मटेरियल नाऊनच्या आधी ए एन येत नाही, द येऊ शकतो जर ते स्पेसिफिक असेल तर. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनच्या आधी ए एन येत नाही, द येऊ शकतो जर तो डेफिनेट असेल तर. म्हणजे कसं डेफिनेट? आता वॉटर बघा, वॉटर इज लाईफ, आर्टिकल येणार नाही वॉटरच्या आधी, कारण वॉटर हे काउंटेबल नाही. वॉटर इज लाईफ, नो आर्टिकल, कारण वॉटर हे अनकाउंटेबल आहे आणि वॉटर हे मटेरियल नाऊन आहे. पण मी जर असं म्हटलं वॉटर ऑफ द गंगा रिव्हर, आता मी काय म्हणतो वॉटर ऑफ द गंगा रिव्हर, गंगा नदीचं पाणी, हे स्पेसिफिक झालं, हे फिक्स झालं, हे डेफिनेट झालं, त्याच्या आधी द येईल. म्हणून द ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनच्या आधी येईल का? येईल. मटेरियल नाऊनच्या आधी येईल, कलेक्टिव्हच्या आधी येईल, सगळ्यांच्या आधी येईल, पण तो स्पेसिफिक पाहिजे, म्हणजे तो एक्झॅक्ट पाहिजे कुठलं. ठीक आहे. आता बघा राज्यसेवा 19चं वाक्य आहे की गोल्ड इज अ प्रेशियस मेटल. हे आपण प्रश्न एकत्र घेणार आहोत ॲट द एंडला, आधी समजून घ्या. गोल्ड इज अ प्रेशियस मेटल. आता गोल्ड हा मटेरियल नाऊन आहे. बघा रूल पहिला काय लिहिला मी सांगून देतो आधी, की आर्टिकल दचा वापर सिंग्युलर, प्लुरल, काउंटेबल, अनकाउंटेबल सगळ्या जगाच्या आधी येतो. फक्त त्याला एक रूल आहे, काय पाहिजे? तो डेफिनेट पाहिजे, निश्चित पाहिजे की हा येतो. करताय मी ज्या वस्तू, गोष्टी, व्यक्तीबद्दल बोलतोय तो मी लगेच तो पॉईंट आउट केला पाहिजे की तो हा आहे. मग तुम्ही जो पॉईंट आउट करू शकलात त्याला म्हणतो आपण एक्झॅक्ट डेफिनेट आर्टिकल. ठीक आहे. मग आता बघा पहिलं वाक्य 2019 आहे, गोल्ड इज ए प्रेशियस मेटल. एक्सक्यूज. आता यात गोल्ड आहे, मटेरियल नाऊन आहे, मटेरियल नाऊनच्या आधी आर्टिकल ए एन येत नाही, तर ए एनचा काही संबंध नाही. जर 4 पर्याय दिले तर ए एन द नो आर्टिकल, तर ए एन का येणार? कारण गोल्ड मोजता येत नाही. ए आणि एन म्हणजे एक, आणि गोल्ड मोजता येत नाही कारण गोल्ड मटेरियल नाऊन आहे, मटेरियल नाऊनच्या आधी आपण ए एन लिहित नाही. मग आता इथं फक्त द येऊ शकतो किंवा नो आर्टिकल येऊ शकतो. मग द केव्हा लिहायचा? जर ते स्पेसिफिक असेल तर, फिक्स असेल तर. मग गोल्ड इज अ प्रेशियस मेटल, कुठलं गोल्ड आहे सांगा मला. तुम्ही सांगा की ही गोल्ड आहे, ते हे आहे ते गोल्ड. जर तुम्ही ते स्पेसिफिक करू शकलात तरच द येईल. मग कुठलं गोल्ड म्हणतोय? हा सगळ्या जगातलं गोल्ड म्हणतोय. गोल्ड इज अ प्रेशियस मेटल, म्हणजे गोल्ड हा खूप प्रेशियस धातू आहे. नाही माहिती? मग इथे ना माझं नो आर्टिकल, नो आर्टिकल लिहितं. कारण म्हणजे मी तिथं गुणाकार करण्यापेक्षा इथं एन ए लिहितो, एन ए फॉर नो आर्टिकल किंवा झेड ए 0 आर्टिकल. ठीक आहे. तिथं ए एन का नाही आलं? कारण तो मटेरियल नाऊन आहे, मटेरियल नाऊन काउंटेबल नसतो, म्हणून त्याच्या आधी आर्टिकल ए एन आला नाही. द का नाही आलं? कारण कुठल्या गोल्ड बद्दल बोलतोय ते फिक्सच नाहीये, म्हणून इथे नो आर्टिकल. दुसरं वाक्याचं पण, गोल्ड माइन हिअर इज ऑफ पुअर क्वालिटी. असिस्टंट 2016, गोल्ड माइन हिअर इज ऑफ पुअर क्वालिटी. आता व्यवस्थित आहे का? पहिली गोष्ट पुन्हा गोल्ड आहे, ए आणि एनचा काही संबंध नाही, ते कट झालेत. ए आणि एन हे काउंटेबलच्या आधी येतात, हा तर अनकाउंटेबल नाऊन आहे. मग आता गोल्ड माइन हिअर इज ऑफ पुअर क्वालिटी, जे गोल्ड येथे माइन होतं, जे गोल्ड इथून काढलं जातं ते पुअर क्वालिटीचं आहे. मग हा गोल्ड आणि ह्या गोल्डमध्ये फरक काय आहे? हा गोल्ड एक्झॅक्ट स्पेसिफिक आहे, जे गोल्ड येथे माइन होतं ते पुअर क्वालिटीचं आहे, म्हणून इथे मी द लिहितो आहे. बघा डिफरन्स समजून घ्या. पॅटर्न असाच आहे एमपीसीचा, असाच आहे पॅटर्न. मुद्दाम 2-2 वाक्य देतो. इथं गोल्डच्या आधी नो आर्टिकल, इथं गोल्डच्या द आर्टिकल का? कारण हा गोल्ड दुसऱ्या वाक्यातला फिक्स आहे, स्पेसिफिक आहे. अजून एक तिसरं वाक्य सांगतो तुमचं तलाठीचं, गोल्ड ऑफ ऑस्ट्रेलिया इज व्हेरी चीप. गोल्ड ऑफ ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलियाचं गोल्ड आहे ना ते, मग ते फिक्स झालं, स्पेसिफिक झालं, ते त्याच्यात द येईल. द गोल्ड ऑफ ऑस्ट्रेलिया इज इन चीप क्वालिटी. इथं पण गोल्ड माइन हिअर कळलं का? इथं जे गोल्ड आपण बाहेर काढतो स्पेसिफिक झालं, ते फिक्स झालं, ते डेफिनेट झालं, ते म्हणून इथं द येईल. इथं नो आर्टिकल. क्लिअर दोघांमधला डिफरन्स?
म्हणून एक लक्षात घ्या, मटेरियल नाऊनच्या आधी ड येतो का, सगळीकडे येतो, तो फिक्स पाहिजे. पुढचं वाक्य बघा, हे वाक्य एक्साईज 2017चे दोन्ही वाक्य एक्साईजचे. ॲपल्स आर ग्रोन इन मेनी डिफरंट कंट्रीज. ॲपल्स हे सगळ्यात वेगवेगळ्या देशांमध्ये ग्रो केले जातात. इथं ॲपल्स किती आहे, अनेक आहे, प्लुरल आहे. मग इथं ए आणि एनचा काही संबंध नाही. का नाही, कारण ए आणि एन हा फक्त सिंग्युलर नाऊनच्या आत येतो. हे प्लुरल आहे, ॲपल्स प्लुरल आहे, त्यामुळे ए एनचा लांब लांबपर्यंत संबंध नाही. आता मग इथं दोनच गोष्टी होऊ शकतात, आर्टिकल द किंवा नो आर्टिकल. मग आता आर्टिकल द साठी काय पाहिजे, स्पेसिफिक पाहिजे की बाबा तुझ्या त्या टोपलीतले ॲपल्स, ह्या XYZ बाजारातले ॲपल्स, किंवा आपण म्हणूया की हिमालयाचे ॲपल्स, पश्चिम बंगालचे ॲपल्स, तर स्पेसिफिक होईल, फिक्स होईल. मग कुठले ॲपल्स आहे, ॲपल्स आर ग्रोन इन मेनी डिफरंट कंट्रीज. बऱ्याचशा देशांमध्ये ॲपलचं उत्पादन घेतलं जातं. कुठले ॲपल्स आहे ते स्पेसिफिक नाही आहे, म्हणून इथे नो आर्टिकल. नो आर्टिकल, कारण कुठल्या ॲपलबद्दल बोलतो तो फिक्स नाही आहे. दुसरं वाक्य बघा, ॲपल्स ऑन आर ट्री आर नॉट रिप एट. बघा इथं, ॲपल्स ऑन आर ट्री आर नॉट रिप एट, म्हणजे जे ॲपल आपल्या झाडावरती आहे अजून पिकले नाही आहेत. मग स्पेसिफिक झालं नाही आहे, आपल्या झाडावरच्या ॲपल्सबद्दल बोलतोय आपण. मग इथे येणारा द, म्हणून डिफाईन करून घ्या. इथं प्लुरल नाऊनच्या आधी पण द येतोय, मटेरियल नाऊनच्या आधी द येतोय, तो कुठे येईल त्यासाठी तो फिक्स पाहिजे, स्पेसिफिक पाहिजे. ठीक आहे. तिसरं वाक्य, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, ऑनेस्टी ऑफ दॅट ओल्ड मॅन वॉज रिमार्केबल. ठीक आहे, UPSC कंपल्सरी पेपर. बघा दोन वाक्य, ऑनेस्टी हा ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे, ऑनेस्टी हा ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन मोजता येत नाही, ऑनेस्टी मोजता येईल का, 1 2 3 4 नाही, त्यामुळे इथं ए आणि एन येणार नाही. ऑनेस्ट मॅनच्या आधी येतं अँड ऑनेस्ट मॅन, पण आपण तिथं मॅन बद्दल बोलतो. हे ऑनेस्टी आहे, हा माझा कुठला नाऊन आहे, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे, हा दिसत नाही, मोजता येत नाही, याला मी टच करू शकत नाही. मग आता इथं ए आणि एन तर येणार नाही आहे, इथं दोन गोष्टी होऊ शकतात, द आणि नो आर्टिकल. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. बरं, मग आता कुठली ऑनेस्टी नाही माहिती, पुन्हा इथं नो आर्टिकल. नो आर्टिकल, ठीक आहे, नो आर्टिकल. दुसरं की ऑनेस्टी ऑफ दॅट ओल्ड मॅन वॉज रिमार्केबल. आता बघा, ऑनेस्टी ऑफ दॅट ओल्ड मॅन, तो जो ओल्ड मॅन होता ना त्याची ऑनेस्टी खरोखरच एक लक्षणीय होती. म्हणजे ऑनेस्टी ऑफ दॅट ओल्ड मॅन, त्या माणसाच्या ऑनेस्टीबद्दल बोलतोय. मग ऑनेस्टी इथं फिक्स झाली, स्पेसिफिक झाली, इथे येणारा आर्टिकल द. समजून घ्या कन्सेप्ट. इथं ऑनेस्टीच्या आधी मी नो आर्टिकल लिहितोय, ऑनेस्टीचे द लिहितोय. मी मुद्दाम केले असे 2 वाक्य की तुम्हाला क्लॅरिटी यावी टॉपिकची. पुढचं बघा, हे वाक्य असिस्टंट सोडायला आलेला डिपार्टमेंटला, शेवटचं वाक्य, बुक यू वॉन्ट इज आउट ऑफ प्रिंट. आता बघा, बुक आहे कुठला आहे माहिती नाही का, आहे माहिती. यू वॉन्ट इज आउट ऑफ प्रिंट, तुला जे पुस्तक हवं आहे ते पुस्तक आउट ऑफ प्रिंट आहे. मग ते स्पेसिफिक झालं ना, तुला कुठलं हवं आहे. मला जे पुस्तक हवं आहे ते आउट ऑफ प्रिंट आहे, म्हणजे मी त्या एकाच पुस्तकाबद्दल बोलतोय, म्हणून द येईल. द बुक यू वॉन्ट इज आउट ऑफ प्रिंट. कळालं का. तो थोडक्यात असं पाठबीट करू नका, एकदम सोपं सांगतो मी. तुमच्या नावाच्या आधी द येईल, ते घेऊ आपण पुढे, रूल घेऊ आपण. प्रॉपर नावाच्या आधी द येतो, फक्त एक लक्षात घ्या, ती गोष्ट फिक्स पाहिजे. म्हणजे म्हटलं ना की क्लासमध्ये ना माझ्याकडे 2000 पुस्तकं आहेत, आम्हाला त्यातलं एक पुस्तक आवडतं, नाही माहिती तुम्हाला कुठलं आवडतं. हां, माझ्याकडे 2000 पुस्तकं आहे, त्यातलं एक पुस्तक आहे ज्याचं कवर, एकमेव पुस्तक आहे त्याचं कवर लाल रंगाचं आहे, ते मला आवडतं. मग फिक्स झालं, ते द येईल. मग तिथं मग द कुठे येतो, त्याच नाऊनच्या आत येतो जो नाऊन स्पेसिफिक आहे, जो नाऊन डेफिनेट आहे, जो नाऊन एक्झॅक्ट तुम्हाला ओळखता येईल की कोण आहे तो, त्याच्या आधी आर्टिकल दचा वापरतो. क्लिअर आहेत का. हा होता आपला पहिला रूल. हा लिहून घ्या, मग आपण स्टार्ट करू पुढे. बघा, आर्टिकलचा दुसरा रूल आहे आपला. जर तुम्हाला एखाद्या वस्तूचा, गोष्टीचं, व्यक्तीचं जर एखादा क्लास रिप्रेझेंट करायचा आहे, क्लास म्हणजे काय, संघ. आता मला असं म्हणायचं की पुस्तकं हे माणसाचे मित्र आहेत. कुठले पुस्तकं, जगातले सगळे पुस्तकं. ठीक आहे. पेन हा शिक्षकाचा मित्र आहे. कुठला पेन, सगळे पेन आले त्यात. म्हणजे गाय ही युजफुल ॲनिमल आहे. कुठली गाय, सगळी गाय आली ही. त्यासाठी आर्टिकल दचा वापरतात. प्राणी असेल, वस्तू असेल, एखाद्या गोष्टी असतील. व्यक्तीसाठी तो रूल ॲप्लाय होत नाही, व्यक्तीसाठी तो अपवाद आहे, मॅन वुमनसाठी, ते नंतर सांगतो. त्याच्यानंतर मी व्यक्तीचा ड्रॉप करतो, ते फक्त वस्तू, गोष्टी आणि प्राण्यांसाठी येतं. आणि व्यक्तीवरतीच राज्यसेवा 19ला प्रश्न आहे आणि PSI 17ला प्रश्न आहे. तो काय सांगतो आधी समजून घ्या. आता पहिलं वाक्य लिहिलं मी, काऊज आर युजफुल ॲनिमल्स. काऊज आर युजफुल ॲनिमल्स म्हणजे काऊज ह्या युजफुल ॲनिमल्स आहेत. कुठल्या काऊज बरं, सगळ्या काऊज आल्या याच्यात, प्लुरल म्हटलं मी तर.
काऊज आर युजफुल ॲनिमल्स. तेच मी आर्टिकल द जोडून पण लिहू शकतो. कसं बघा, द काऊ इज ए युजफुल ॲनिमल. मग दोघांमध्ये काय फरक आहे? दोघांचा एकच अर्थ आहे. दोघांचा एकच अर्थ आहे, सेम मिनिंग आहे दोघांचा. का बरं? इथं तुम्ही काऊज आर युजफुल ॲनिमल्स म्हणजे जगातल्या सगळ्या काऊज ह्या युजफुल आहेत असा त्याचा अर्थ होतो. तेच मी द जोडून लिहितो, द काऊ. आता द काऊ म्हटलं मी तर द काऊ म्हणजे संपूर्ण यांचा संघ, ही संपूर्ण जात येते यांची, संपूर्ण तो एक समूह येतोय त्यांचा की द काऊ इज अ युजफुल ॲनिमल म्हणजे यातही सगळ्याच काऊ आल्या. म्हणून दोघंही वाक्यांचा एकच अर्थ आहे. तुम्ही प्लुरलमध्ये लिहू शकतात किंवा आर्टिकल द जोडून सिंग्युलर लिहू शकतात, एकच अर्थ आहे. दुसरं वाक्य बघा, द हॉर्स इज ए फेथफुल ॲनिमल आणि हॉर्सेस आर फेथफुल ॲनिमल. बघा, द हॉर्स म्हणजे संपूर्ण संघ आला, तो त्यांचा समूह आला म्हणजे संपूर्ण आले ते हॉर्स, सगळे घोडे. आणि दुसरा हॉर्सेस आर फेथफुल ॲनिमल्स, दोघांचा अर्थ एकच आहे. म्हणजे इथं लिहितो मी समूह, इथं लिहितो मी प्लुरल, तो देतो अर्थ. तिसरा वाक्य बघा, द कॅट लव्स कम्फर्ट म्हणजे कॅट कुठली बरं? तुमच्या घरातली काही इकडची सोलापूरची कोल्हापूरची सगळ्या ती जात बद्दल बोलतो आपण की मांजर. द कॅट लव्स कम्फर्ट. मग तुम्ही हेच प्लुरलमध्ये पण लिहू शकतात, कॅट्स लव कम्फर्ट, तेच आहे. द रोज इज द स्वीटेस्ट ऑफ ऑल फ्लॉवर्स. मग आता आपण एक काम करूया, द रोज इज द स्वीटेस्ट ऑफ ऑल फ्लॉवर्स. ठीक आहे. मग मला एक सांगा की द रोज, कुठला रोज आलं? हे संपूर्ण त्याचा समूह आला. द रोज इज द स्वीटेस्ट ऑफ ऑल फ्लॉवर्स. पुढचं बघा, द बनियन इज अ काइंड ऑफ फिग ट्री. द बनियन, मग कुठले कुठले बनियनचे ट्री आले? सगळे आले ते वडाचे झाड आपले. द बनियन म्हणजे हा समूह आहे, हा द रोज हा समूह आहे, हा द कॅट हा समूह आहे आणि हा द कम्प्युटर हा राज्यसेवा 2018ला प्रश्न आहे. आता याला समजून घ्या व्यवस्थित. राज्यसेवा 18चं वाक्य आहे, द कम्प्युटर इज ॲन इम्पॉर्टंट टूल. कम्प्युटर हे खूप इम्पॉर्टंट घटक आहे. कुठलं कम्प्युटर? तुमच्या घरचं की माझ्या घरचं? सगळं कम्प्युटर एक. आणि दुसरं लिहिलं मी, कम्प्युटर्स आर ॲन इम्पॉर्टंट टूल. ते झालं ते. मग इथं ॲन इम्पॉर्टंट टूल, इथं टूल सिंग्युलर का बरं? सिंग्युलर म्हणजे काय? ते सगळं म्हणून एकच गृहीत धरत आहे. हे दोघांकडे एकच म्हटलं मी, इम्पॉर्टंट टूल. ते सगळं म्हणून एकच, एक जात, एक समूह. म्हणून इथं द कम्प्युटर म्हणजे तो संपूर्ण समूह आला. हा इथं कम्प्युटर्स, हा इथं समूह आला. क्लिअर आहेत का? पण आता याच्यात लक्षात घ्या, व्यवस्थित आहे का आता मी काय म्हणतोय. मॅन इज मॉर्टल हे वाक्य आपल्याला 5-6 वेळा कॉपी आहे. असिस्टंटला, STला, PSIला, राज्यसेवेला पण आहे. मॅन इज मॉर्टल, माणूस मरते आहे. कुठला माणूस? आता हा संपूर्ण जात आली माणसाची ती, पण त्याच्यात ते आर्टिकल लागत नाही कारण तो त्याला अपवाद आहे. वुमन इज अ मॅनमेड, स्त्री ही पुरुषाची मॅनमेड म्हणू आपण, अर्धांगिनी आहे. काय समजून घ्या तुम्ही. मग कुठली स्त्री? सगळ्या जगातल्या स्त्री आल्या त्यात. तर ह्या मॅन वुमनला हा आर्टिकल लागत नाही, त्याला नो आर्टिकल असतो. मग तोही समूह सांगतो, मान्य करतो, तोही समूहच सांगतोय, पण त्याला कुठले शब्द आहे की जे समूह सांगतील आणि त्यांना आर्टिकल लागत नाही? मॅन, वुमन, चिल्ड्रेन, पोएट आणि सोसायटी हे शब्द आहेत की त्यांना आर्टिकल लागत नाही. तेही समूहच सांगतात पण त्यांना आर्टिकल लागत नाही. यांना लागतो आर्टिकल. त्यांना कुठल्याना आर्टिकल लागत नाही तो तिसरा रूल बघू आपण. आधी हा रूल लिहून घ्या तुम्ही. बघा आता रूल नंबर 3 आपला आर्टिकल दचा. आपण मगाशी काय म्हटलं की एखादा क्लास मांडायचा असेल, एक ग्रुप समूहाबद्दल बोलायचं असेल तर आर्टिकल दचा वापर होतो. द बुक म्हणजे सगळे पुस्तकं, द चेअर म्हणजे सगळ्या चेअर, द हॉर्स म्हणजे सगळे हॉर्स, द काऊ म्हणजे सगळ्या काऊ, द कम्प्युटर सगळे कम्प्युटर. आता सेम नियम आपण आहे ना व्यक्तीला लागू करू. आता असे काही नाउन्स आहे, व्यवस्थित आहे का? असे काही नाउन आहे की जर त्यांचा समूह मांडायचा असेल, संपूर्ण ग्रुपबद्दल बोलायचं असेल, संपूर्ण त्या जातबद्दल बोलायचं असेल तर त्यांच्या आधी आर्टिकलचा वापर करत नाही. मग कुठले नाउन आहे ते? मी काय म्हणतो, व्यवस्थित आहे का? जर त्यांच्या समूहाबद्दल बोलायचं असेल तर आर्टिकलचा वापर करत नाही, पण सेपरेट बोलायचं असेल तर आर्टिकल येईल. कसा येईल ते तुम्हाला माहिती आहे. एन कुठे येतो तर तो इनडेफिनेट पाहिजे, द कुठे येतो तर तो डेफिनेट पाहिजे. म्हणजे काय बघा, आता जर खालील नावांचा वापर समूह म्हणजेच क्लास म्हणजेच ग्रुप म्हणजेच जात म्हणून उल्लेख केला असेल, चा वापर जर क्लास म्हणून केला असेल तर या नाऊनच्या आधी आर्टिकल दचा वापर करत नाहीत. मग आता कुठलं आहे ते? मॅन. तर मॅनच्या आधी आर्टिकल येत नाही असं नाही, मॅनच्या आधी आर्टिकल येईल, अ मॅन, द मॅन येईल. पण जर तो संपूर्ण मॅन ह्या जातीबद्दल बोलत असेल तर आर्टिकल येणार नाही. पण मी असं म्हणतो की आय सॉ ए मॅन, ठीक आहे, अ मॅन येईल ना तिथं. किंवा द मॅन यू मेट वॉज माय ब्रदर इन लॉ, ज्या माणसाला तुम्ही भेटला तो माझा ब्रदर इन लॉ आहे, द येईल. म्हणजे जर मला संपूर्ण जात मांडायची माणसाची, मानव, तेव्हा नो आर्टिकल. वुमन,
संपूर्ण जात मांडायची मला वुमनची, स्त्री नो आर्टिकल. पण मी असं म्हणलं की एक स्त्री आहे आमच्या शेजारी राहते, तिला अवॉर्ड भेटला, द वुमन येईल ते, कारण मी स्पेसिफिक बद्दल बोलतोय. मॅनकाइंड मानवजात, त्यानंतर आहे सोसायटी समाज संपूर्ण असेल तर, किंवा मी असं म्हणलं की इंडियन सोसायटी, मग तिथं द इंडियन सोसायटी येईल, कारण ते फक्त मी स्पेसिफिक सोसायटीबद्दल बोलतोय. पुणे सोसायटी, नांदेड सोसायटी, मग ते स्पेसिफिक बद्दल बोलतोय मी, म्हणून द येईल. इथं नेचर निसर्ग नो आर्टिकल, निसर्ग जगातला सगळा निसर्ग आला तो. पण मी असं म्हणेल की महाबळेश्वरचा निसर्ग, द आर्टिकल येईल तिथं, कारण तो स्पेसिफिक बद्दल बोलतोय. नंतर येईल पोएट्स, सगळे कवी, जे महान कवी असतात जे लिखाण करतात ते सगळे चिल्ड्रेन. पण हां, आमच्या बाजूचे चिल्ड्रेन ना नेहमी उद्योग करतात, काही ना काही आरोड्या मारत असतात, द चिल्ड्रन येईल तिथं, कारण तुम्ही स्पेसिफिक बद्दल बोलताय. पण तुम्ही जर संपूर्ण समूह बोलतायत की लहान बाळ हे देवाघरची फुले आहेत, मग तुम्ही नो आर्टिकल. पोएट्स म्हणजे कवी हे नेहमी महान असतात, नो आर्टिकल. पण जे कवी आमचे MPSC मध्ये आहेत ते खूप महान आहेत, द आर्टिकल येईल, कारण ते स्पेसिफिक बद्दल बोलताय तुम्ही, संपूर्ण जातबद्दल बोलत नाही आहेत. ठीक आहे, ते कसं बघूया आता. हे वाक्य मॅन इज अ सोशल ॲनिमल, हे 6 वेळा MPSC आपण प्रश्न घेऊ, तुम्हाला दिसेलच ते. 11, 12, 13, 14, 15 दरवर्षी आलाय ते. मॅन इज ए सोशल ॲनिमल, इथं का वापरला, कारण सोशल ॲनिमल बद्दल बोलतोय आपण. ते सोडून द्या, इथे मॅन, कुठल्या मॅन बद्दल बोलतोय आपण. मॅन इज अ सोशल ॲनिमल, माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे, संपूर्ण मानवाच्या जातीबद्दल बोलतोय आपण, म्हणून इथे येणार नो आर्टिकल. नो आर्टिकल, NA फॉर नो आर्टिकल. क्लिअर, कारण तो जात मांडतोय, समूह मांडतोय. दुसरा, देर इज डॅश मॅन स्टँडिंग ॲट द गेट, तिथे एक माणूस आहे, तो गेट जवळ उभा आहे. हा माणूस, आता संपूर्ण जात आहे की मानवाची, सगळी संपूर्ण मानवाची जात आहे, गेट जवळ उभी आहे का. मी स्पेसिफिक माणसाबद्दल बोलतोय. कुठला माणूस आहे माहीत नाही, देर इज अ मॅन, तिथे एक माणूस आहे, गेट जवळ उभा आहे, अ मॅन येईल तर. मग तुम्ही इथं अ मॅन लिहितोय ना, तर नो आर्टिकल, कारण इथं संपूर्ण समूहाबद्दल बोलतोय आपण, मानव जातीबद्दल बोलतोय. इथं मानव जात नाही आहे. गेट जवळ एक माणूस उभा आहे, ते का मानव जात आहे का, तो एक माणूस आहे, नो आर्टिकल अ. हां, द पण येईल जर मिळलं. त्या गेट जवळ जो माणूस उभा आहे ना, तो माझा भाऊ आहे, मग इथं द मॅन येईल, कारण मी त्या स्पेसिफिक बद्दल बोलतोय. ठीक आहे, पुढचं बघा. मॅन इज मॉर्टल, माणूस मरत आहे, सगळे मरणार आहेत शेवटी, सगळे आलेच्यात, म्हणजे संपूर्ण मानव जात आली, इथे नो आर्टिकल. क्लिअर. पुढचं वाक्य बघा. डॅश वुमन इज अ मॅन्स मेट, स्त्री ही मानवाची काय, पुन्हा आहे मॅन्स मेट, क्लासमेट कसा असतो, तुम्हाला समजलं असेल काय असतं मॅन्स मेट, मराठी शब्द मला सापडत नाही. तर संपूर्ण स्त्रीबद्दल बोलतो आपण, नो आर्टिकल. संपूर्ण समूह ह्याच्यात जात आहे. मग आता हे वाक्य पुढचं बघा, 5वं वाक्य, हे STS 17 आलेलं आहे. मॅनकाइंड लव्ज नेचर, मग मॅनकाइंड म्हणजे मानवजात, कुठली मानवजात, सगळी आली त्यात, नो आर्टिकल. आणि नेचर कुठलं बरं, कुठलं, पंढरपूरचं की जापानचं, संपूर्ण आलं त्यात नेचर, नो आर्टिकल. नो आर्टिकल दोघां ठिकाणी, कारण दोघां ठिकाणी समूह मांडतोय आपण. पुढचं वाक्य, नेचर ऑफ केरला इज प्लीजिंग. बघा आता, नेचर ऑफ केरला, केरलाच्या निसर्गाबद्दल नेचर, का बरं द नेचर, कारण मी स्पेसिफिक केरलाच्या नेचर बद्दल बोलतोय. पुढचं बघा. पोएट्स आर सेल्डम इम्पर्सनल, पोएट्स आर सेल्डम इम्पर्सनल, पोएट्स हा ना क्वचितच इम्पर्सनल असतात, इतरांविषयी नाही लिहित ते, स्वतःच्याच भावनांविषयी लिहितात ते. मग कुठले पोएट्स, संपूर्ण पोएट जात आली ती, नो आर्टिकल. आणि खालच्या वाक्यात पण नो आर्टिकल आहे, 8व्या वाक्यात. का बरं, कारण चिल्ड्रेन आर युजली नॉटी. मग कुठले चिल्ड्रेन आहे हे, सोलापूरचे, कोल्हापूरचे, सगळे आले याच्यामध्ये आपले चिल्ड्रेन, म्हणून इथं नो आर्टिकल. पण मी असं म्हणेल, चिल्ड्रेन ऑफ कोल्हापूर, कोल्हापूरचे चिल्ड्रेन खूप मस्ती करतात, सोलापूरचे खूप मस्ती करतात, जळगावचे खूप मस्ती करतात, मग ते द येईल तिथं, कारण मी स्पेसिफिक गटाबद्दल बोलतोय. हा इथं समूह आहे, इथे जात आहे, तर जर जात असेल तर नो आर्टिकल. एवढ्या शब्दांना आहे मात्र ते, मॅन, वुमन, मॅनकाइंड, नेचर, पोएट्स, चिल्ड्रेन, एवढ्या शब्दांचा जर समूह मांडला जात असेल, संपूर्ण जात त्यांच्या ग्रुपबद्दल बोललं जात असेल तर नो आर्टिकल. पण जर ग्रुपबद्दल बोललं जात नाही तर आर्टिकल येईल. कुठला येईल हे मला सांगता येत नाही आता, अ का द, ते वाक्याच्या सेन्सनुसार ओळखावं लागेल. ते जर डेफिनेट एक्झॅक्ट बद्दल बोलतोय तर द येईल, एक्झॅक्ट बद्दल बोललं जात नाही तर अ येईल. करता येत का? ठीक आहे, लिहून घ्या रूल. बघा, आर्टिकलचा पुढचा रूल आहे आपला, रूल नंबर आहे चौथा रूल काय व्यवस्थित ऐकून घ्या आता. प्रॉपर नाउन काय तुम्हाला माहिती आहे. प्रॉपर नाउन माझं महेश आहे, तुमचं राजेश आहे, कोणाचं मोहन आहे, अजय आहे, प्रियंका आहे, मधू आहे, राधा आहे, हे सगळे प्रॉपर नाउन आहे. मग प्रॉपर नाउनच्या आधी आर्टिकल येतो का तर नाही, प्रॉपर नाउनच्या आधी आर्टिकल येत नाही. पण एका केसमध्ये येतो. जर एका व्यक्तीची तुलना दुसऱ्या व्यक्तीशी केली असेल, तुलना,
तर आर्टिकल दचा वापर प्रॉपर नाऊनच्या येतो. आता तुलना म्हणजे कशी, सपोज तुमच्या ग्रुपमध्ये कोणीतरी इंग्लिश एक्सप्लेन करताय, कोणी नामदेव नावाचा एक व्यक्ती आहे, तो एक्सप्लेन करतो इंग्लिश तुमच्या ग्रुपमध्ये, लायब्ररीमध्ये बसून. फिलॉसॉफर आहे तो तुम्हाला इंग्लिश शिकवतोय. तर तिथं तुम्ही म्हणणार की हा आमच्या ग्रुपचा द महेश पाटील आहे. म्हणजे झालं काय, माझ्या नावाची तुलना त्याच्याशी केली तुम्ही, म्हणजे तिथं द महेश येईल. ते म्हणजे काय, एका व्यक्तीची तुलना आपण दुसऱ्याशी जर केली, त्या केसमध्ये प्रॉपर नाऊनच्या आधी आर्टिकल दचा वापर करतात. पहिलं वाक्य, कालिदास हा प्रॉपर नाऊन आहे. आता याची तुलना दुसऱ्याशी करतो मी, कालिदास इज द शेक्सपियर ऑफ इंडिया. आता द शेक्सपियर केलं मी, म्हणजे याच्याशी तुलना केली मी, म्हणून मी तर काय केलं आहे, द जोडलाय शेक्सपियर या नाऊनच्या आधी. ठीक आहे, म्हणजे मी काय म्हटलं की कालिदास हा भारताचा शेक्सपियर आहे, म्हणजे मी तुलना केली दोन लोकांमध्ये, प्रॉपर नाऊनच्या आधी आर्टिकल. नेल्सन मंडेला वॉज द महात्मा गांधी ऑफ आफ्रिका. द महात्मा गांधी ऑफ आफ्रिका, द महात्मा गांधी ऑफ आफ्रिका. मग तर मी तुलना केली म्हणून येत आहे. पण असं जर मी सेपरेट वाक्य लिहिलं, महात्मा गांधी वॉज द लीडर ऑफ लीडर्स, तेव्हा नाही येणार आर्टिकल. आर्टिकल येणार नाही प्रॉपर नाऊनच्या आधी जर तुलना नसेल तर. तुम्ही तुमच्या नावाच्या आधी आर्टिकल नाही लिहिणार जर तुलना नसेल तर. तुलना नाही आहे, नो आर्टिकल. तुलना आहे तरच आर्टिकल येईल, द आर्टिकल. आणि ज्याच्याशी तुलना करतोय त्याच्याच आधी येईल, दोघं नावांच्या आधी नाही आहेत. तिसरं की बघा, ही वॉज द नेपोलियन ऑफ हिज एज. तो काय होता माहिती का, त्याच्या काळातला नेपोलियन होता तो, द नेपोलियन. हे वाक्य असिस्टंट सोडाला घेऊ आपण, ते द नेपोलियन म्हटलं, तुलना केली आहे. शी इज द ऐश्वर्या राय ऑफ अवर कॉलेज. आमच्या कॉलेजची ऐश्वर्या ही. मग हे तुलना केली ऐश्वर्या रायशी, तिची द ऐश्वर्या राय. करता येत का, म्हणजे प्रॉपर नाऊनच्या आधी आर्टिकल तेव्हा जुळो, पण द जर त्याची तुलना असेल तर. पाचवा रूल बघा, हा रूल झाला आहे पण मी रिपीट सांगतोय पुन्हा. ॲडजेक्टिव्ह झालेला आहे, F3च्या आधी ॲडजेक्टिव्ह द येतो. F3 म्हणजे काय, सुपरलेटिव्ह डिग्री, द ग्रेटेस्ट, द हायेस्ट, द कोल्डेस्ट, द बिगेस्ट, द मोस्ट इम्पॉर्टंट. द F3च्या आधी येतो. F3 म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्रीचा फॉर्म. मी बघा, दिस इज द बेस्ट बुक ऑन एलिमेंटरी केमिस्ट्री. हे वाक्य असिस्टंट सोडायचं आहे पुन्हा. द बेस्ट, मग गुड बेटर बेस्टच्या आधी द आहे. पुढचं, द लॉंगेस्ट हॅज द शॉर्टेस्ट नाईट. द लॉंगेस्ट अँड द शॉर्टेस्ट. बघा, शॉर्टेस्ट F3 आहे, फॉर्म नंबर 3. द लॉंगेस्ट F3 आहे, फॉर्म नंबर 3. सॉक्रेटिस वॉज द वाइजेस्ट ऑफ ग्रीक. द वाइजेस्ट ऑफ ग्रीक फिलॉसॉफर्स. द वाइजेस्ट, वाइज, वाइजर, वाइजेस्ट. पुढचं, द करप्शन ऑफ द बेस्ट बिकम द वर्स्ट. करप्शन ऑफ द बेस्ट बिकम द वर्स्ट. हे बघा, द वर्स्ट ते बॅड, वर्स्ट आणि गुड बेटर बेस्ट. ते बघा, द बेस्ट, द वाइजेस्ट, द शॉर्टेस्ट. हे सुपरलेटिव्ह डिग्री जे असते त्याच्या आधी आर्टिकल दचा वापर करतो आपण. हा रूल लिहिला आपण, पण मी पुन्हा सांगतो तुम्हाला. ठीक आहे, लिहून घ्या, पुढचे रूल बघू आपण. बघा, पुढचा आर्टिकल दचा नियम आहे तो म्हणजे रूल नंबर 6 आणि 7. 6 नियम काय, तर हाही झाला आपला कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये. आपण म्हणतो जेवढं तेवढं, द हायर यू गो द कोल्डर इट इज. जेवढं तुम्ही वर जाणार तेवढं तुम्हाला थंड वाटेल. द डीपर यू स्टडी द हायर यू अंडरस्टँड. ठीक आहे, द मोर यू स्टडी द मोर यू अंडरस्टँड. द मोर यू रिवाइज द मोर यू गेट द मार्क्स. ते द F2 म्हणजे फॉर्म नंबर 2 ऑफ ॲडजेक्टिव्ह कंपॅरेटिव्ह डिग्री. ते कसं होतं, ते फॉर्म असं होतं, द F2 प्लस द F2, दोन वाक्य, जेवढं तेवढं. ठीक आहे ना, असं होतं आपण. द डीपर यू स्टडी द स्मार्टर यू बिकम. द मोर यू रीड द ग्रेटर यू बिकम. तर वाक्याची सुरुवात, दोन्ही वाक्यांच्या सुरुवातीला द येतो आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीचा फॉर्म येतो ॲडजेक्टिव्हचा. मग तो कुठला असतो, दुसरा असतो. हे बघा, हे वाक्य आपण घेतलंय, द हायर, द F2, द हायर यू गो द कोल्डर इट इज. द जोडलाय मी F2च्या आधी. दुसरं, द मोर दे गेट द मोर दे वॉन्ट. ते त्यांना तेवढं मिळेल जेवढं त्यांना हवं आहे, जेवढं आणि तेवढं. मोर हा F2 आहे, मच आणि मेनीचा. द मोर यू स्पीक द लेस आय अंडरस्टँड. तू जेवढं जास्त बोलशील तेवढं मला कमी कळेल. द लेस हा F2 आहे, लिटलचा, लिटल, लेस, लिस्ट. तिसरं, द ओल्डर द वाईन द बेटर इज टेस्ट. हे बघा, द F2. तर दचा वापर कंपॅरेटिव्ह डिग्री फॉर्ममध्ये होतो जर ते दोन वाक्य जोडलेले असतील आणि त्या क्रिया हळूहळू वाढत असतील, म्हणजे द हायर द ग्रेटर, द स्मॉलर द हायर, असं. 7 रूल आहे बघा, हाही झाला आपल्या नाऊनमध्ये. काही असे ॲडजेक्टिव्ह आहे, जर त्यांच्या आधी जर आपण द जोडला तर तो संपूर्ण समूह होतो. नाऊनमध्ये शिकलो आपण, डिटेल बघून घ्या नाऊन चॅप्टरमध्ये. काही ॲडजेक्टिव्हच्या आधी जर द जोडला तो संपूर्ण समूह होतो. द पुअर, सगळे गरीब. द रिच, सर्व श्रीमंत. द ब्लाइंड, सर्व अंध. द हँडिकॅप, सर्व अपंग. द एज्युकेटेड, सर्व शिकलेले. द वीक, द स्ट्रॉंग. हे सगळं झालं आपलं आर्टिकल द जोडतो आपण त्याला. ते बघा, ते रिच, पुअर, ब्लाइंड, एज्युकेटेड, इलिटरेट, वीक, स्ट्रॉंग, हे नाऊन होते. नाऊन चॅप्टरमध्ये वाटल्यास हा रूल तुम्ही बघून घेणार पुन्हा.
हे एवढे नाऊन आहे. अजून आहे पुढे मी लिहून दिल्या तुम्हाला. अनएम्प्लॉईड आहे, एज्युकेटेड आहे, स्मार्ट आहे, स्ट्रॉंग आहे, वीक आहे, यांच्या आधी जर द जोडला मी ॲडजेक्टिव्हच्या आधी तर त्याचा कलेक्टिव्ह प्लुरल नाऊन होतो. मग बघा, द रिच शुड हेल्प द पुअर. मग द रिच कोण? सगळे श्रीमंत लोकांनी सर्व गरीब लोकांना शिकवलं पाहिजे असा अर्थ आहे तो, मदत केली पाहिजे. द एज्युकेटेड मस्ट टीच द इलिटरेट. द एज्युकेटेड म्हणजे सगळे शिकलेले लोकांनी या संपूर्ण इलिटरेट लोकांना शिकवलं पाहिजे. संपूर्ण ग्रुप झाला तो. द एज्युकेटेड म्हणजे सगळे शिकलेले लोक. द इलिटरेट सर्व अज्ञानी म्हणजे अशिक्षित लोक. द ब्लाइंड म्हणजे सर्व अंध लोक. तर द जोडला मी यांच्या आधी, ह्या ॲडजेक्टिव्हच्या आधी, तर त्याचं रूपांतर नाऊनमध्ये होतो. तो नाऊन प्लुरल होतो आणि तो कलेक्टिव्ह संपूर्ण समूह मांडतो. हा रूल आपला नाऊनमध्ये झालेला आहे आणि हा रूल आपला डिग्रीमध्ये आणि ॲडजेक्टिव्हमध्ये झालेला आहे. लिहून घ्या तरी पण. हा बघा 8 नंबरचा नियम आहे आपला आर्टिकल दचा. तो म्हणजे काय की कुठलंही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट असेल त्याच्यात हे आर्टिकल दचा वापर करतात. आता म्युझिकल इन्स्ट्रुमेंट कुठलं? तर पियानो आहे, गिटार आहे, ड्रम आहे, ठीक आहे, त्यांच्यात आपला आर्टिकल दचा वापर होईल. कसं बघा, ही प्लेज द फ्लूट, शी प्लेज द पियानो वेल आणि वी आर लर्निंग द गिटार. हे बघा, द गिटार, इथं म्हटलं मी द पियानो, इथं म्हटलं मी द फ्लूट. याच्यावरती काही प्रश्न नाही आहे, पण लक्षात असू द्या कुठलंही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट असेल तर त्याच्यासाठी दचा वापर होतो. द ड्रम कार्ड असेल, द फ्लूट असेल, ठीक आहे, द पियानो असेल, जे काय असेल ते म्युझिकल इन्स्ट्रुमेंट कुठले येऊ शकतात. पुढचं वाक्य बघा, ऑर्डिनल नंबर असतात काही. ऑर्डिनल आणि कार्डिनल नंबर दोन बघितले आपण ॲडजेक्टिव्हमध्ये, ॲडजेक्टिव्हच्या प्रकारामध्ये. ऑर्डिनल नंबर म्हणजे कुठले? फर्स्ट, सेकंड, थर्ड, फिफ्थ, नाईन्थ. आणि कार्डिनल कुठले असतात? 1 2 3 4. मग आपल्याला ऑर्डिनल पाहिजे. ऑर्डिनल म्हणजे कोण? फर्स्ट, सेकंड, थर्ड यांच्या आधी द लागतो. द फर्स्ट, द सेकंड, द थर्ड, द फिफ्थ, द 10th, द लास्ट, दचा वापर होतो. कसं बघा, इथे लिहिलं मी फर्स्ट, सेकंड, डॉट 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 म्हणजे या रेंजमधले. ही वॉज द फर्स्ट मॅन टू अराईव्ह, द फर्स्ट मॅन. शी वॉज द लास्ट पॅसेंजर, द लास्ट. द 9th चॅप्टर ऑफ द बुक, द 9th चॅप्टर. म्हणजे थोडक्यात 2 नियम असे सांगतो मी. 8वा जो नियम आहे म्युझिकल इन्स्ट्रुमेंटच्या आधी द येतो. 9वा जो नियम आहे तो जे ऑर्डिनल नंबरच्या आधी द येतो. क्लिअर? लिहून घ्या. पुढचा रूल बघू आपण. बघा, आपला आर्टिकल 10वा नियम आहे तो असा आहे की कुठलंही एखादं युनिक एखादं ठिकाण असेल किंवा एखादं आपण म्हणूया युनिक एखादी गोष्ट आहे, जसं बघा ताजमहल एकाच आहे, लाल महल एकाच आहे जगामध्ये, त्या आधी द येतो. ठीक आहे. किंवा एखादा रिव्हर आहे, कुठलीही रिव्हर घ्या त्याच्यात द येईल. कुठलंही गल्फ आहे त्याच्या आधी द येतो. कुठलंही सी आहे म्हणजे कुठलाही समुद्र सुद्धा. ग्रुप ऑफ आयलँड असेल, ग्रुप ऑफ आयलँड ते शिकू सांगतो मी पुढे अजून. जसं आपलं अंदमान निकोबार आहे, त्यानंतर आपलं लक्षद्वीप आहे, त्यानंतर आपलं इंडोनेशियावाले आहेत त्यांच्या आधी. माउंटनचे रेंजेस, माउंटन रेंज म्हणजे ज्यांना रेंज आहे, हिमालय असेल, सह्याद्री असेल, त्यांच्या आधी द येतो. कसे बघा, द ताजमहल, ठीक आहे, त्यानंतर द गंगा म्हणजे कुठली नदी घ्या, द गोदावरी पण येईल, नदी कुठली येईल याच्यात. पण आपल्याला आलेली एमपीसीला द थेम्स आलेली आहे. द मिसिसिपी येऊ शकते, ठीक आहे. त्यानंतर द ॲमेझॉन नदी पण येऊ शकते. द पर्शियन गल्फ आहे, ठीक आहे, गल्फच्या आधी द येतो. द पॅसिफिक ओशन असेल, द अटलांटिक ओशन असेल किंवा द डेड सी आहे, रेड सी आहे, त्या सीच्या आधी द येतो. द हिमालयाज आहे, द सह्याद्री आहे, द वेस्टर्न घाट आहे, द ईस्टर्न घाट आहे, ते सगळे. त्यानंतर आहे द अंदमान्स, द सन, द मून, हे सगळे जे युनिक आहेत ना यांच्या त्या आर्टिकल दचा वापर होतो. एवढे ह्या गोष्टी यांची वाक्य लिहिणे मी की मला वाटत नाही एवढं इम्पॉर्टंट आहे, पण लक्षात असू द्या. पण एक महत्त्वाचा नियम लक्षात घ्या, कुठलाही पीक असेल, पीक म्हणजे काय, शिखर असेल, तर त्याच्या त्या आर्टिकल दचा वापर होत नाही. का? त्याचं कारण सांगतो. त्याचं कारण असं आहे, त्याला रेंज नसतात. रेंज म्हणजे असे, रेंज म्हणजे असे, माउंटनला रेंज असते. पीक जो असतो ना त्याला जे नाव दिलेलं असतं ते प्रॉपर नाव नसतो. आता कडसुबाई आहे, कडसुबाई हा प्रॉपर नाव नाही, याच्या आर्टिकल येणार नाही आहे. त्यानंतर हा एव्हरेस्ट आहे, लक्षात घ्या, एव्हरेस्ट हा प्रश्न येतो, हा प्रश्न येतो. मग एव्हरेस्ट जो आहे ना हा असा सरळ आहे, याला रेंज नाही आहे. ज्यांना रेंज असते त्यांच्या द येतो, ते माउंटन्स असतात, पीकच्या आधी येत नाही. म्हणजे एव्हरेस्ट इज द हायेस्ट पीक इन द वर्ल्ड, इथं नो आर्टिकल, इथं आर्टिकल येणार नाहीये. क्लिअर आहेत का? पुढचं बघा, यात जे लिहिलेत मी हे कांचनजंगा, कडसुबाई, माउंट इटना आणि नंदादेवी यांच्या आधी आर्टिकल येणार नाही, कारण हे पीक आहेत, यांच्या आधी आर्टिकलचा वापर होत नाही कारण यांना रेंज नसते. आणि विषय म्हणजे यांचं नाव हे कुठलं तरी प्रॉपर नाव दिलेलं असतं यांना, म्हणून यांच्या आधी आर्टिकलचा वापर होणार नाहीये. लक्षात असू द्या. हे पुढचं बघा, कुठला धार्मिक ग्रंथ, हा एकदम बोगस रूल आहे, एकदम नॉनसेन्स रूल आहे, पण आहे रूल, येत नाही परीक्षेमध्ये, 5वी 6वीला येत आहे. कुठले धार्मिक ग्रंथ असेल, न्यूजपेपर असेल, मॅगझिन असेल,
किंवा प्रसिद्ध पुस्तक यांच्यात द येतो. द रामायणा, द महाभारता, द बायबल, द गीता, द कुराण यांच्यात द येतो. बट इट इज नॉट समथिंग दॅट दे विल आस्क यू. काही येत नाही एवढं. फक्त मी का लिहून दिलं, कारण तुमच्यातले बरेचसे प्रश्न विचारतील, सर इथं पुस्तकात आहे तुम्ही दिलं नाही. हे फॉर्मॅलिटी म्हणून लिहून देतो तुम्हाला मी, बिनकामाचा रूल आहे, तर लक्ष असू द्या. लिहून घ्या, पुढचं सांगतो मी. बघा पुढचा आणि आपला 12वा नियम आहे. हा खूप इसेन्शियल आहे, खूप महत्वाचा आहे. याच्यावरती प्रश्न आहे आपल्याला. बघा काही असे ठिकाण असतात, व्यवस्थित आहे का, हा खूप इम्पॉर्टंट रूल आहे. जसं स्कूल आहे, कॉलेज आहे, युनिव्हर्सिटी आहे, चर्च आहे, टेम्पल आहे, हे काही ठिकाण आहेत. तिथं आपण भेट देण्याचा आपला एक काहीतरी हेतू असतो. टेम्पलला का जातो आपण पाया पडायला, चर्चला का जातो देवाच्या पाया पडायला, किंवा स्कूलला का जातो शिकायला, कॉलेजला शिकायला, युनिव्हर्सिटीला शिकायला, बेडवर का जातो आपण झोपायला. तर प्रत्येक ठिकाणी हे जे ना व्हिजिट करण्याचा एक आपला एक हेतू असतो, पर्पज असतो. मार्केटला काय करायचं आहे, एखादी वस्तू विकत घ्यायला, हॉस्पिटलला हील व्हायला म्हणजे बरं व्हायला. तर लक्षात घ्या, आता हे जे ठिकाण आहेत, जर या ठिकाणी तुम्ही त्याच हेतूने जातात, त्याच हेतूने म्हणजे काय की शाळेत शिकायला, कॉलेजमध्ये शिकायला, विद्यापीठात शिकायला, हॉस्पिटलमध्ये बरं व्हायला, त्याच हेतूने जर जात असणार तर तिथं आर्टिकलचा वापर करत नाही. आय एम गोइंग टू मार्केट टू बाय व्हेजीज म्हणजे व्हेजिटेबल, मग आर्टिकलचा वापर करणार नाही मी, कारण मी त्याच हेतून जातोय. आय वेंट टू स्कूल म्हणजे मी शिकायला गेलो. आय वेंट टू कॉलेज शिकायला गेलो. आय वेंट टू प्रिझन म्हणजे मी कल्पिट म्हणून गेलो म्हणजे गुन्हेगार म्हणून गेलो तिथं. तर या ठिकाणी त्याच हेतूने जर गेला तर आर्टिकलचा वापर करत नाही. पण जर याच ठिकाणी जर तुम्ही दुसऱ्या हेतूने गेलात तर आर्टिकल दचा वापर करतात. दुसरा हेतू कसा, आता आय वेंट टू द स्कूल फॉर फ्लॅग होस्टिंग. बघा मी शाळेत का गेलो, फ्लॅग होस्टिंगला गेलो, मी शिकायला गेलो नाही. द स्कूल येईल. मग मी कॉलेजला का गेलो, तर मी इन्क्वायरी करायला गेलो. आय वेंट टू द कॉलेज टू इन्क्वायर अबाउट XYZ एक्झाम, शिकायला गेलो नाही मी. करताय. आता मी बेडवर गेलो, अ बेबी वेंट टू द बेड टू टेक हर बुक. बुक घेण्यासाठी बेबी गेली, म्हणजे बेडवरती झोपायला जातो पण ती पुस्तक घेण्यासाठी गेली, मग द आर्टिकल येईल. म्हणजे थोडक्यात तुम्ही हॉस्पिटलला आजार नाही आहात पण दुसऱ्याला भेटायला गेलात, द येईल. आय वेंट टू द हॉस्पिटल टू सी माय फ्रेंड. बट आय वेंट टू हॉस्पिटल म्हणजे मी स्वतः आजारी आणि मी स्वतः बरं व्हायला गेलो. म्हणजे याच ठिकाणी जर तुम्ही त्याच हेतूने गेला असणार तर आर्टिकलचा वापर करत नाही. आणि जर याच ठिकाणी तुम्ही दुसऱ्या हेतूने गेला असणार तर आर्टिकल दचा वापर करतात. कसं ते बघा. आता स्कूल आहे, कॉलेज आहे, युनिव्हर्सिटी, चर्च, बेड, हॉस्पिटल, प्रिझन, टेम्पल आणि मार्केट. आता प्रिझनला तुम्ही काय जाणार बरं फिरायला, तर तुम्ही गेलात की त्यांचा केस स्टडी करायला गेलात तुम्ही तिथला, की आय वेंट टू द प्रिझन टू स्टडी द ॲटमॉस्फिअर ऑफ द प्रिझनर्स, मग द येईल. ठीक आहे. मग आता बघ इथं वाक्य लिहिले मी, आय लर्न फ्रेंच ॲट स्कूल. आता मी शाळेमध्ये फ्रेंच शिकलो, शिकायलाच गेलो होतो ना, मग इथं नो आर्टिकल येईल इथं, कारण तो शिकायलाच गेला होता. आय लर्न फ्रेंच ॲट स्कूल, नो आर्टिकल. डॅश स्कूल इज व्हेरी नियर टू मी. आता स्कूल खूप जवळ आहे माझ्या, मग आता इथं कुठे शिकण्याचा उल्लेख नाही आहे, हेतू दुसरा आहे, इथं द आर्टिकल येईल. द स्कूल इज व्हेरी नियर टू मी. समजून घ्या डिफरन्स. इथे शिकण्याचा उल्लेख आहे म्हणजे नो आर्टिकल, इथे शिकण्याचा उल्लेख नाही आहे. द स्कूल इज व्हेरी नियर टू मी. की मी असं म्हणतो आय एम गोइंग टू द स्कूल टू टेक माय डॉटर्स ऍडमिशन. माझ्या मुलीचं ऍडमिशन घेण्यासाठी चाललोय. मी कुठे शिकायला चाललोय, द स्कूल येईल तिथं. पुढचं बघा, वी गो टू चर्च एव्हरी संडे. एव्हरी संडेला मी चर्चला जातो म्हणजे मी पाया पडायला जातो, नो आर्टिकल. ते गृहीत धरायला लागेल का जातो तर. मग आता बघा, आय वेंट टू डॅश चर्च टू सी कार्विंग्स. कार्विंग्स तो एक सण आहे, तो सण बघण्यासाठी गेलो मी, इथं द आर्टिकल, द चर्च. कार्विंग बघायला गेलो चर्चमध्ये, पाया पडायला गेलो नाही मी, द आर्टिकल इथं. ही स्टेज इन डॅश बेड टिल 9 एव्हरी मॉर्निंग. हा 9 वाजेपर्यंत झोपतो, सकाळी 9 वाजेपर्यंत झोपतो ना, मग याचा बेडमध्ये उद्देश काय, झोपण्याचाच आहे, नो आर्टिकल. ठीक आहे. पुढचं की बघा, डॅश बेड इज ब्रोकन. आता बेड इज ब्रोकन आहे म्हटल्यानंतर इथं कुठे झोपण्याचा उल्लेख आहे किंवा पर्पज तो नाही, मग इथं द बेड डिफरन्स करतोय. मग प्रिझनचं कसं होईल, ही वेंट टू प्रिझन म्हणजे तो स्वतः गुन्हेगार म्हणून गेला. ही वेंट टू द प्रिझन टू स्टडी द ॲटमॉस्फिअर. हॉस्पिटल कसं होईल, आय वेंट हॉस्पिटल येस्टरडे म्हणजे मी आजारी होतो. आय वेंट टू द हॉस्पिटल टू सी माय अंकल. माझ्या काकांना भेटण्यासाठी मी गेलो होतो, द हॉस्पिटल. मार्केटमध्ये कसं होईल, आय वेंट टू मार्केट टू बाय व्हेजिटेबल्स, नो आर्टिकल. आय वेंट टू द मार्केट टू मीट माय फ्रेंड. माझ्या मित्राला भेटायला गेलो मी, द मार्केट येईल ते. म्हणजे थोडक्यात याच ठिकाणी जर तोच उद्देश असेल त्या ठिकाणी जाण्याचा तर नो आर्टिकल. उद्देश वेगळा असेल, द आर्टिकल. विद्यापीठात गेलात तुम्ही, असंच फिरायला गेलात, फोटो काढायला गेलात, द आर्टिकल लागेल. विद्यापीठात शिकायला गेलात, नो आर्टिकल. क्लिअर इतकं.
हे लिहून घ्यायच्यावरती प्रश्न आहे, आपण घेऊ प्रश्न ॲट द एंड. लिहून घे. बघा पुढचा आणि लास्ट पॉइंट आहे आपला आर्टिकल द चा, तो म्हणजे द फ्रेजेस. तुम्हाला टायटल द्यायचं आहे द चे फ्रेजेस, आर्टिकल द चे फ्रेजेस. तुम्हाला बघा साईडला दिसतील आता सगळे फ्रेजेस. ते तुम्ही कॉलम केलेलं बघा. द रिच, द पुअर, द सिक, द लेम, द डम, द डेम, द ब्लाइंड. हे तुम्हाला माहिती आहे, पण द लागतो. द पुअर सगळे गरीब, द रिच सगळे रिच, द एज्युकेटेड. हे फ्रेज आहे आर्टिकल द ची. बघा खाली पण आहे. फ्रॉम द टाइम बिंग, द डे बिफोर यस्टरडे, keep to the left, keep to the right, what is the trouble, what is the situation, what is the problem, what is the point, what is the matter. ठीक आहे. all the way, in the morning, in the day, in the afternoon, in the evening, at the moment. या सगळ्या आर्टिकल द च्या फ्रेजेस आहे आणि ह्या ॲज इट इज येत आहेत एमपीएससीत. ह्या लिहून घ्यायचे तुम्ही. पुढचं बघा. गो बघा. गो टू द स्टेशन, द एअरपोर्ट, द म्युझियम, द सिनेमा, द लायब्ररी, द सर्कस, द बस स्टॉप, झू. हे सगळं ठिकाण आहेत, इथं द लागतो. त्यामुळे या फ्रेजेस ॲज इट इज तुम्ही लिहून घेणार आहात आणि 4-5 वेळा तर रिव्हिजन करणार आहात. ठीक आहे. पुढच्या पण आहे अजून बघा आर्टिकल द च्या. त्या पुढच्याही दिसेल तुम्हाला. बघा राईड ऑन द बायसिकल असतं ते. राईड ऑन द बायसिकल नाही, ते चूज करेक्ट इनकरेक्ट असं लिहा ते 2 कॉलम मध्ये. ते राईड ऑन बायसिकल नसतं. सीट ऑन द बायसिकल, सीट इन द कार, इन द टॅक्सी, इन द बस, ऑन द ट्रेन. बघा द द द द करतायत का हे लक्षात ठेवा. पुढे बघा ते द चुकीचा वापरला जातो की द लास्ट वीक नसतं, ते फक्त लास्ट वीक असतं. ते द नेक्स्ट मंथ नसतं, ते फक्त नेक्स्ट मंथ असतं. म्हणजे इथं आर्टिकल द चा वापर होत नाही. ठीक आहे. अजून खाली कॉलम आहे बघा एक. फ्रॉम द लास्ट वीक ते असतं सिन्स लास्ट वीक. बघा ते फॉर द लास्ट मंथ, सिन्स लास्ट मंथ. म्हणजे तुम्हाला फक्त लास्ट वीक लिहायचं तर येईल लास्ट वीक, पण जर फॉर आणि सिन्स वापरलं तर द चा वापर होतो. पुढचा बॉक्स आहे बघा. सिन्स लास्ट सेंचुरी, सिन्स लास्ट मंडे, सिन्स जानेवारी. ठीक आहे. फॉर द लास्ट जानेवारी, फॉर द लास्ट 2 days. हे ॲज इट इज आहे ना, दोन्ही कॉलम मध्ये लिहून घ्या. वारंवार त्यांना रिवाइज करा. याच्यावरती प्रश्न येत आहेत. प्रश्न कधी घेऊ आपण? अजून पुढचं एक लेक्चर घेऊ आपण. ते असेल 0 एरर वालं. म्हणजेच काय 0 आर्टिकल वालं, त्यामध्ये आर्टिकल वापरत नाही. ते झालं लेक्चर की मग आपण क्वेश्चन घेऊ. तुम्ही या सगळ्या फ्रेजेस लिहून घ्या ॲज इट इज.